नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला बचत गट असतील, कर्मचारी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, घरकुल योजनेतून घर बांधणीसाठी आता 3 लाख रुपयाचा निधी शासनातर्फे मिळणार आहे. नेमकं काय याच्यामध्ये तथ्य आहे, नेमकं काय खोटं काय खरं, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो नमस्कार. घरकुल योजनेसाठी आता नागरिकांना मिळणार 1 लाखापासून ते 2,50,000 पर्यंतचं अनुदान. परंतु फक्त याच नागरिकांना हा लाभ मिळतो जर या ठिकाणी तुमचे घर बांधायचं असेल. तसेच कोणताही नागरिक घराशिवाय राहू नये व प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचं पक्के घर मिळावे, या दृष्टिकोनातून देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना कार्यान्वित असून केंद्र सरकार पीएम आवास योजना यासाठी महत्वपूर्ण आहे. 2,50,000 रुपयापर्यंत शासनाकडून अनुदान दिलं जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. यामध्ये समाजातील आणि अल्प उत्पन्न गटातील अनेक योजना राबवल्या जातात. या योजनेचं नाव आहे रमाई आवास योजना. या योजनेतून अनेक घरं मिळालेली आहेत. केंद्र व राज्य सरकार शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी ही योजना प्रामुख्याने राबवली जाते. रमाई योजनेच्या माध्यमातून अशा नागरिकांच्या स्वतःचे घर पक्के बनवून घेण्याच्या दृष्टीनं हे अनुदान वितरित केलं जातं. कसे आहे रमाई आवास योजनेचं स्वरूप? समाजातील अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान सुधारावे व त्यांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लागावा याकरता ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधण्याकरता सन 2018 पासून रमाई घरकुल आवास योजना मंजूर केलेली आहे. या योजनेअंतर्गत जर लाभ घ्यायचा असेल तर संबंधित लाभार्थ्याची उत्पन्न मर्यादा ही ग्रामीण भागासाठी 1 लाख रुपये तर शहरी भागासाठी 3 लाख रुपये करण्यात आलेली आहे. या योजनेतून घर बांधण्यासाठी प्रति घरकुल शौचालय बांधकामासहित 1,32,000 रुपये तर शहरी भागात 2,50,000 रुपये इतके अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे. अशा ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये किंवा तुमच्या गावातील CSC सेंटरवरती तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण नसेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती. जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.